यशवंतराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना एकदा सातारच्या दौऱ्यावर होते. पावसाळा सुरू होता आणि पावसाळा सुरू असतानाच अचानक एका रस्त्यावर यशवंतराव चव्हाण साहेबांची गाडी अडकली. गाडी अडकल्यावर सुरक्षा रक्षकांना सगळ्यांचीच एकदम तारांबळ झाली. तारांबळ झाल्यानंतर अचानक यशवंतराव चव्हाण साहेब खाली उतरले बघतात तर गाडी चिखलात अडकलेली. आणि तेवढ्यात एक शेतकरी पुढून आला आणि साहेबांना म्हटलं, साहेब तुम्हाला ह्या रस्त्याने जाता येणार नाही, तुम्हाला वळसा घालून जावं लागेल. चव्हाण साहेब म्हटले, का तुम्ही ह्याच रस्त्याने जाता का? तो म्हटला, हो हाच रस्ता आम्ही वापरतो, ह्याच रस्त्याने मुलं शाळेला जातात, बायकांना ह्याच रस्त्याने दवाखान्यात जायला लागतं, हे सगळं तो सांगतो. चव्हाण साहेब त्याकडे बघतात आणि त्याला म्हणतात की हे नेहमीच आहे का? तो म्हणतो, हो 10 वर्षापासून आमची अशीच परिस्थिती आहे, आम्ही ह्याच रस्त्याने जातो. चव्हाण साहेब अधिकाऱ्यांना बोलवतात आणि अधिकाऱ्यांना सांगतात, हा रस्ता कधी सुरू होईल मला माहीत नाही, पण हा रस्ता कधी संपतोय हे मला बघायचं आहे. आणि 2च महिन्यात तो रस्ता करण्यात आला आणि तिथल्या लोकांचा प्रश्न सुटला. असा विचार करणारा नेता आणि असा जनतेबद्दल संवेदनशीलता जाणणारा, संवेदनशील असलेला नेता म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब होते. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.